ताळे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमृता डोंगळे यांनी फॉर्म भरलेले आपल्या समवेत आहेत. ताई, आज फॉर्म भरलाय, काय म्हणताय? आज मी 21 जानेवारी 2026 कसबा ताळे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरलेला आहे. मला खूप छान वाटते, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला ह्याच्यातच माझा आत्मविश्वास खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. तुम्ही एवढी जनता बघून मगाशी भावूक झालात, काय वाटते त्याबद्दल? होय, मी भावूक झाले होते कारण मी 2-3 महिने झाले फिरत आहे. माझं त्यांचं नातं खूप वेगळं झालं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला प्रतिसाद दिला आहे. ह्याच्याबद्दल मी सारखं म्हणते की मी म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे मी आहात. मतदारसंघात फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला युवती युवक खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडतात, त्यांचे प्रश्न सोडवायचे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करीन. तसंच ज्येष्ठांचा आशीर्वाद असू दे, बाकी बंधू असू देत, सगळ्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि हे विजयाची खात्रीच आहे. काय आव्हान कराल आता मतदारांना तुम्ही? जिल्हा परिषद निवडणूक आता आलीच आहे समोर. 5 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी अमृता अरुण डोंगळे उभी राहिली आहे जिल्हा परिषदसाठी. घड्याळ चिन्हावर भरघोस मतांनी मला निवडून आणा. मी म्हणजेच तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणजे मी आहेत आणि 7 तारखेला तुमच्यासोबत मी गुलाल उधळणार आहे, ही नक्की खात्री आहे. ह्या होत्या तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या अमृता डोंगळे यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांनी मतदारांना आव्हान केलेलं आहे की अरुण डोंगळे गट हा नेहमीच जनतेच्या सोबत राहिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणार आहे. तरी येत्याला ह्या 7 तारखेला मला भरघोस मतांनी निवडून द्या, अशी एक भावनिक साथ त्यांनी घातलेली आहे.